मित्रांनो, गावाकडचं जीवन बदलत चाललंय, नवीन नवीन तर शहरातलंही बदलत चाललंय। आता तंदूरकडून पुन्हा चुलीवरली बाजरीची भाकरी याकडे आता लोक यायला लागलेत। त्याच पद्धतीनं कॉटेज आणि दिवाणकडून पुन्हा एकदा लोक बाजीकडे वळणार यात शंका नाहीये। परंतु बाज विणण्याची कला ही कोणाकोणाला जमते हे खूप महत्त्वाचं आहे। त्यापैकी आज बाज विणण्यासाठी आमच्याकडे गावातीलच एक सदग्रस्त आहेत, जे आमचे स्नेह आहेत, लिंबा काका। लिंबा काकांना बाज विणण्याची ही जी कला आहे, या कलेमुळे लिंबा काका पंचक्रोशीत चांगलेच प्रचलित प्रसिद्ध झाले आहेत। चर्चेत आलेले लिंबा काका यांनी अवघ्या 3 तासामध्ये 1 इंच अंतरावर असलेले हे बाज विणण्याचं काम संपवलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ही कला त्यांनी आत्मसात केलेली आहे। मित्रांनो, अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जरा सुद्धा झोळ नसलेली ही परफेक्ट बाज लिंबा काकांनी आपल्या कला कौशल्यांनी विणली आहेत। खरंच गावच्या मातीमध्ये अशी कलाकार मंडळी आज आहेत, ज्यांना परफेक्ट पद्धतीचं हे ज्ञान उपजतच मिळालं की काय असं वाटतं कधी कधी। परंतु खरंच भाग्यवान आहेत ते काका, ज्यांना हे ज्ञान मिळालं आणि त्यांनी मिळालेल्या ज्ञानातून ही कला आत्मसात झाली। कला आत्मसात झाल्यानंतर अशा पद्धतीचं बाजीचे विणलेले नमुने आपल्याला घरोघरी पाहायला मिळतात, ते आमच्या पालक